हॅलो नमस्कार, मी दीपेश माने. स्वागत आहे तुमचं आजच्या ब्लॉगमध्ये. मंडळी, आम्ही ऑफिसमध्ये काम करणारी माणसं आहोत आणि वीक ऑफची वाट आम्ही पाहत असतो, कारण तोच एक दिवस असतो ज्यावेळी आम्हाला फिरायला मिळतं आणि तो चान्स आम्ही मिस करत नाही. आणि फिरण्यामध्ये आपला आवडता विषय म्हणजे गड किल्ले आहे. तो आज आम्ही आलो सोंडाई किल्ल्यावरती. सोंडाई किल्ला हा कर्जतमध्ये आहे आणि आम्ही आता बेसला इकडे. सो इथून आम्ही आता ट्रेक आमचा चालू करू. आम्ही गाडी घेऊन आलो होतो आणि ते पे पार्किंगचा पण ऑप्शन आहे. टू व्हीलरसाठी 50 रुपये आणि कारसाठी 100 आणि बससाठी 200 रुपीज आहे. आता ऊन वगैरे पडले, सो वेदरही खूप चांगला आहे आणि ट्रेक करायलाही खूप मजा येणार आहे. हा जो सोंडाई ट्रेक आहे हा बिगिनर्स लोकांसाठी आहे. जर तुम्ही कधी ट्रेक वगैरे केला नसेल तर हा ट्रेक तुमच्यासाठी बेस्ट राहील. तो आता आम्हाला इथे एक वॉच टॉवर भेटला आहे. आम्ही इकडे वर झालो आहे जरा फोटोज व्हिडिओज काढायला आणि मागचा व्ह्यूही खूप चांगला आहे. हा ट्रेक काय जास्त काही मोठा नाही आहे, छोटासा आहे ट्रेक. तो वर थोडा बघितला की आपल्याला जो टॉप पॉईंट आहे तो दिसतो. तुम्हाला अजून एक गोष्ट दाखवतो की आमच्यासोबत जो कुत्रा होता मगाशी आमच्यासोबत येत होता, आता आमची वाट पाहत बसलाय खाली. हा बघा, खाली वाट पाहत बसलाय आमची. ट्रेक चालू केल्यापासून आमच्या सोबतच आहे तो. ते ना मेन गोष्ट म्हणजे पार्किंगची तर सोय आहे, जे तुम्हाला स्टार्टिंगला आम्ही दाखवलं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ना इथे प्रत्येक पॉइंटला ना खाण्याची पण सोय आहे इथे. सो आजचे आपले ट्रेक पार्टनर आहेत भरत सर, लोकशाहीचे सिनियर एडिटर. सर या जरा इकडे. आम्ही लास्ट टाइम आम्ही सोबत कलावंतीला गेलो होतो आणि तिकडचा एक्सपिरियन्स खूप भारी होता. ठरलं होतं अजून 2-3 जणांना घेऊन यायचं, पण एंड मोमेंटला मागच्या ट्रेक सारखंच कॅन्सल झाले आणि शेवटी उरलो आम्ही दोघं. सो कसं वाटतंय भाई? अर्ध्या वर्षात खूप भारी, मस्त एक्सपिरियन्स आहे. एक्सपिरियन्स बसही आहे आणि निसर्ग पाहून खूप अजून छान वाटलं. आणि आमचा हा पार्टनर बघा, तो सध्या आराम करतोय. आमच्यासोबत स्टार्टिंग पासून चालतोच आहे. तुम्हाला अजून एक गोष्ट दाखवतो. इकडे समोरच माथेरानची एक रेंज आहे ही, आणि आमच्या समोर एक मोरबे डॅम आहे. हा समोरचा आहे तो मोरबे डॅम आहे आणि हे माथेरान आहे. सो आम्हाला खाली आल्यावर समजलं, ज्यावेळी आम्ही रस्ता विचारत येत होतो त्यावेळी आम्हाला समजलं की हा माथेरान आहे. ॲक्च्युली आम्हाला स्टार्टिंगला वाटलं की हाच तो सोंडाई किल्ला आहे. तो हा नाही आहे, हा माथेरान आहे आणि सोंडाई हा आहे. आता तुम्ही हे जे स्पॉट बघताय हे वीकेंडला चालू असतात. तुम्हाला इथं खाण्याची पाण्याची व्यवस्था इथं आरामात मिळेल. मग तुम्ही ऑड डेला आलात तर तुम्हाला इथे एक बसण्यासाठी आराम करण्यासाठी खूप उत्तम जागा आहे. हे गाववाल्यांनी खूप चांगलं केलेलं आहे. स्वतः पुढचा ट्रेक कसा आहे आम्ही तुम्हाला दाखवतो. या ट्रेकचा जो मेन पॉईंट आहे तिथपर्यंत आम्ही आता पोहोचणार आहे. ट्रेक छोटासा होता, जास्त काही मोठा नव्हता. त्या ट्रेकला तर आम्हाला दुसरं कोणा काही भेटलंच नाही. ही जी पुढची वाट आहे ती थोडी सरळ आहे आणि कठीण आहे ती, त्याच्यामुळे तिथे स्टेअर्स लावलेले आहेत. वर एक देवीचं मंदिर आहे. तो आम्ही आता तिथे टॉपला पोहोचलो आहे आणि टॉपवरून व्ह्यूही खूप चांगला आहे. देवीचं दर्शन वगैरे करून झालं आहे. खरं तर हा एक दुर्ग आहे आणि दुर्ग म्हटल्यावरती वाटही खूप कठीण असते. पाऊस नसल्यामुळे आम्हाला ज्या वाटा लागल्या, काही जे पॅचेस होते ते खरं तर चढायला सोपं झालं कारण पाऊस नव्हता. ते जे पॅच होते ते खूप स्लिपरी झाले असते. माझे जे काही रिसेंट व्हिडिओज बघितले असतील जे स्टार्टिंगपासून मी टाकले आहेत, असं नाही आहे की चॅनलवरती फक्त तेच व्हिडिओज टाकायचे. मोस्ट ऑफ द टाईम मी ट्रेकिंग करायलाच जातो. महाराष्ट्रातील असे अनेक सुंदर ठिकाणे आहेत, ते एक्सप्लोअर करायचे राहिलेच आहेत आमचे. सो तिकडेही आम्ही पुढे जसा टाईम भेटणार तसे जाऊ. असेच नवनवीन व्हिडिओज तुम्हाला दाखवत राहू, असे चांगले कॉन्टेंट तुम्हाला देत राहू. सो आता हा व्लॉग मी इथे एंड करतो कारण हा एक छोटासा ट्रेक होता, जास्त काही मोठा नव्हता. सो आम्ही 1-1.5 तासात वर पोहोचलो आहे आणि हा एक छोटा व्लॉग बनेल मे बी. सो हा व्लॉग आता मी इथे संपवतो. हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला तुम्ही कॉमेंट्समध्ये मला नक्की सांगा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया आपण अशाच एका नवीन व्हिडिओसोबत.